नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता भूमी ही खूप डिस्टर्ब झालेली असते. त्यामुळे आकाश तिला शांत करतो. मानसी पाणी आणून देते आणि म्हणते की हे घे ताई, प्लीज तू पाणी पिऊन घे आणि शांत हो. आता आकाश तिला पाणी प्यायला देतो. नंतर भूमीची अवस्था ही खूप नाजूक असते हे त्याच्या लक्षात आलेलं असतं, कारण तिची तब्येत ही खूप खराब असते. तेव्हा मग आकाश म्हणतो की भूमी शांत हो. हे बघ, जे काही तू म्हणतेस ना, जे काही तुला समजलं आहे तसं काही झालेलं नाही आहे. मी अगदी सुखरूप आहे, त्याच्यामुळे तुला घाबरण्याची काहीच गरज नाही आहे. सगळं व्यवस्थित होत आहे, तू अजिबात काळजी करू नकोस, असं आकाश आता भूमीला बोलून दाखवत असतो. त्याच वेळेला मग आता भूमी आकाशकडे बघतच राहते. आकाश म्हणतो की भूमी, या टी व्हीमधल्या फेक न्यूजमुळे का होईना, परंतु तुला एक गोष्ट लक्षात आली आहे की काय झालं आहे ते. तुला एक गोष्ट कळते की भूमी, तुझं माझ्यावर किती प्रेम आहे हे यामधून सिद्ध झालं. कितीही काही झालं तरीही तुझं माझ्यावरचं प्रेम आहे ते कधीच कमी होऊ शकणार नाही, हे मला माहिती आहे, हो की नाही. आणि हे तुलाही आता कळतं आहे ना. तेव्हा मग भूमीला आता ठसका लागतो पाणी पिता पिता. आकाश म्हणतो की एक काम कर, वरती बघ कोण आहे ते बघ, माझी आई आली वरती. अगं तुझी सासू बघ वरती, असं म्हणून आता तो तिला वर बघायला सांगत असतो. त्याच वेळेला मग आता भूमी ही पटकन वरती बघते आणि मानसी देखील गालातल्या गालात असते, कारण त्यांना माहीत पडलेलं असतं की किती काही झालं तरीही भूमीचं जे आकाशवरचं प्रेम आहे ते कधीही कमी होऊ शकणार नाही. आणि त्यामुळे भूमीकडे ते बघतच राहिलेले असतात. त्यावेळेला आता भूमी ही शांत बसलेली असते. आकाश म्हणतो की भूमी, तू कितीही नकार दिलास ना तरी हे सिद्ध होतं की तुझ्या माझ्यावर खूप प्रेम आहे. आणि म्हणूनच मी तुला सांगतोय भूमी की तू परत ये, प्लीज तिथे राहू नकोस, तू परत ये, इतकंच मला वाटतंय. तेव्हा मग तुझं माझ्यावरचं प्रेम आहे ते कधी न कमी होणार आहे, आणि म्हणून तू परत यावंस असंच मला वाटतंय. असं बोलल्यावर इथे आता वरून रागिनी आणि पौर्णिमा दोघीजणीही बघत असतात. आणि पौर्णिमा मुद्दामच तिथून म्हणत असते की काय याला काय झालं आहे, काय गरज आहे याला इथे थांबवण्याची. त्यावेळेला मग भूमी म्हणते की आकाश, मला तसं करून चालणार नाही, मला निघावं लागेल, असं म्हणून आता तिथून ती निघत चाललेली असते. त्यावेळेला आकाश पटकनच तिला थांबवतो आणि म्हणतो की भूमी, प्लीज थांब इथे. आणि मग तो तिला थांबायला सांगतो. त्यावेळेला आकाश म्हणतो की भूमी, हे बघ, किती काही झालं ना तरी तू माझ्यापासून वेगळी होऊ शकत नाहीस. त्यावेळेला मग आता लगेच मनू म्हणते की ताई, प्लीज असं करू नकोस ना, नको जाऊस ना. आणि आकाश भाऊजींवर तुझा किती जीव आहे हे सगळ्यातून सिद्ध झालं आहे, मग तू का जातेस अशी त्यांना सोडून. तुला त्यांच्याशिवाय राहणार नाही आहे, तुलाही समजलं आहे, मग तू का जातेस, असं ती बोलून दाखवत असते. त्यावेळेला मग आता इथे ती बोलल्यानंतर भूमी म्हणते की प्लीज असं नको करू मनू. तेव्हा मनू म्हणते की ताई, अगं असं करून कसं चालेल, आकाश भाऊजींवर तुझा किती जीव आहे हे सिद्ध होत आहे ना. त्यावर मग आकाश म्हणतो की मनू, जाऊ दे, तिला जायचं असेल ना तर तिला जाऊ दे, कारण काय ना, मी भूमीला आता अडवणार नाही आणि तिला कधी मी विचारणार पण नाही की ती का निघून गेली. फक्त मला इतकंच बघायचं आहे की भूमी माझ्याशिवाय किती दिवस राहू शकते. आणि मग भूमी म्हणते की आकाश, आता हा जो काही स्वप्न पडलं आहे किंवा भास झाला आहे त्यामुळे एक सिद्ध झालं आहे की तुझं आयुष्य आता वाढलं आहे, असं म्हणून ती खाली येते. आकाशलाही तिला काहीच बोलत नाही. ती खाली आल्यानंतर समोर संकर्षण उभा असतो. संकर्षणला ती म्हणते की तुम्ही कधी आलात. संकर्षण म्हणतो की मगाशी तू धावत धावत जेव्हा निघाली होतीस ना आकाशच्या नावाने, तेव्हा मग मी आलो. आणि आकाश जेव्हा तुला पिठीत घेऊन ठोकतर होता तेव्हा मी आलो होतो, असं सांगितल्याबरोबर आता तो चिडून भूमीकडे बघत असतो. भूमी शांत होते. भूमी म्हणते की आकाशला काही झालेलं नाही आहे, तो अगदी सुखरूप आहे, व्यवस्थित आहे. तेव्हा तो म्हणतो की हो, ते पाहिलं ना मी सगळं, मी आलो होतो वर आणि मी बघितलं, सगळं काही ठीक आहे, नको काळजी करूस आता. तेव्हा मग संकर्षण भूमीला म्हणतो की बरं ठीक आहे, चल आपण निघूया. आणि भूमी पुढे चालत चालत जाते. तेव्हा संकर्षण आता भूमीकडे जाताना बघतो आणि नंतर मग तो महाजनांच्या बंगल्याकडे म्हणजेच आकाशच्या घराकडे बघतो आणि तो काही न बोलता तिथून आता पटकन पुढे निघून जातो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ओजस भूमीची वाट बघत बघत तिथेच बिचारा खेळत बसलेला असतो. त्यावेळेला तिथे आता भूमी आणि संकर्षण दोघंजणही येतात. आता त्याला आलेलं पाहून भूमी खूप खुश होते आणि म्हणतो, भूमी खुश होते त्याचप्रमाणे तोही खुश होतो. म्हणतो की भूमी आई आलीस तू, आली माझी भूमी आई आली, असं म्हणून तो पळत पळत तिच्याकडे जातो आणि तिला मिठीच मारतो आणि म्हणतो की भूमी आई, कुठे गेली होतीस तू, मी तुला किती मिस केलं तुला माहिती आहे का. अगं तू किती वेळ झाला आली नव्हतीस, मला तुझी खूप आठवण येत होती. मी सांगितलं बाबाला की तुला घेऊन यायला, तू परत असं कधी करू नको हां, असं कधी सोडून मला तू जाणू नको. जाणार नाहीस ना तू.
तेव्हा मग ती म्हणते की नाही बाळा, मी कधीच तसं जाणार नाही. तेव्हा मग ती त्याला घेऊन बसते आणि म्हणते की बाळा, अजिबात काळजी करू नकोस, तू कशाला चिंता करतोयस. त्यावेळेला मग ओजस म्हणायला लागतो की भूमी आई, 1 मिनिट जरा प्लीज इथे येतेस का. तेव्हा मग ती त्याला उचलून घेते आणि तिथे बाजूला जाऊन बसते आणि म्हणते की सांग आता ओजस बाळा, सांग मला काय झालं आहे. तेव्हा मग तो म्हणतो की हे सगळं काय झालं होतं, म्हणजे तुला मगाशी का त्रास झाला होता, तुला अशी चक्कर आली का होती, तू अशी का पडली होतीस. तेव्हा मग ती म्हणते की ओजस बाळा, त्याचं काय झालं ना, मला चक्कर आली होती आणि म्हणूनच ना मी तिथे पडले होते. मग तो म्हणतो की हो, मग तुला का चक्कर आली होती. त्यावेळेला ती म्हणते की अरे बाळा, माझा उपवास होता ना, त्यामुळे मला चक्कर आली होती, मी काही खाल्लं नव्हतं ना म्हणून. मग तो म्हणतो की आता तू मला प्रॉमिस कर आई की तू पुन्हा ना कधी उपवास करणार नाहीस, तू कधीही असं राहणार नाहीस, तू खाणार पिणार, तुला कधी चक्कर येणार नाही. हवं तर तुझ्या वाटचा जो उपवास असेल ना तो मी करेन. त्यावेळेला काही खायचं प्यायचं नसतं ना, ठीक आहे चालेल, मग मी ते करेन, परंतु तू उपवास करू नकोस, तुला काही झालेलं मला नाही चालणार. आता माझी भूमी आई मला हवी आहे. तेव्हा आता भूमीला खरंच त्या निरागस ओजसचं ते प्रेम पाहून खूप भरून आल्यासारखं होतं आणि ती त्याला जवळ घेते आणि मिठीत घेते. मग ओजस म्हणतो की तुला माहिती आहे का भूमी आई, काही झालं ना तरीही तू माझ्यापासून लांब गेलेलं ना आता मला चालणार नाही. आणि मला सांग, हा आकाश कोण आहे. तेव्हा आकाशचं नाव काढल्याबरोबर भूमी आणि संकर्षण दोघंजणही गप्प होतात. कारण आकाशचं नाव काढल्याबरोबर आकाशचं नेमकं काय आहे असा प्रश्न त्यांना पडलेला असतो. त्याच वेळेला मग आता भूमी विचारच करत राहते की नेमकं काय आकाशबद्दल याला कसं काय समजलं. तेव्हा तो म्हणायला लागतो की सांग ना मला भूमी आई, आकाश आकाश कोण आहे. तेव्हा मग ती काय बोलायचं काहीच कळत नाही. तेव्हा मग ती म्हणते की बाळा, तुला कसं आकाशचं नाव माहिती. तो सांगतो की मगाशी तू चक्कर आली होती ना तुला, तू बेशुद्ध होती ना, तेव्हा तू आकाश आकाश बोलतच धावत धावत बाहेर पळून गेली होतीस ना, आणि म्हणूनच मी तुला विचारते की आकाश कोण आहे. तेव्हा मग आता लगेच ती म्हणते की बाळा, आकाश ना, आकाश माझा एकदम चांगला जवळचा मित्र आहे आणि त्याला काहीतरी झालं असं मला कळलं, म्हणूनच मी धावत धावत गेले होते. तेव्हा मग तो म्हणतो की नाही काही झालं ना आकाशला. मग ती म्हणते की नाही बाळा, आकाशला काहीच झालं नाही. मग तो म्हणतो की नाही, काहीच होणार नाही तुझ्या आकाशला, तू अजिबात काळजी करू नकोस, तुझा आकाश ना अगदी व्यवस्थित राहील आणि तो कधीही तुझ्यापासून लांब जाणार नाही आणि तू पण कधी तुझ्या आकाशपासून लांब जाणार नाही. दोघंजणही सतत कायम एकमेकांजवळ असाल, तुम्ही कधी एकमेकांपासून लांब जाणार नाही आणि तुझ्या जवळच्या ज्या ज्या व्यक्ती असतील ना ते कधीच तुझ्यापासून लांब जाणार नाही. मी गणपती बाप्पाकडे ना प्रार्थना करतो की तुझी सगळी तुझ्या जवळची तुझ्या जवळच राहावी. तेव्हा मात्र आता असं बोलल्यावर भूमीला खूप रडायला येतं. तेव्हा मग पटकनच ती त्याला मिठी मारते आणि म्हणते की ओजस बाळा, तुला माहिती आहे का, तुझ्या तोंडूनच देव बाप्पा बोलला असं जाणवलं मला. खरंच तू जे काही बोललास ना त्यावरून मला असं जाणवलं की गणपती बाप्पाचा माझ्यावर खूप खूप आशीर्वाद आहे. त्यामुळे थँक्यू, तू जे काही आता बोललास त्याबद्दल. तेव्हा मग पटकनच ती डोळे पुसते आणि म्हणते की ओजस बाळा, तू काळजी करू नकोस हां, सगळं काही व्यवस्थित होईल आणि तू जे काही बोललास ना त्यामुळे. बरं, आता भूक लागली असेल ना तुला, चल हात धुवायला घे जा, मी सगळ्यांना पानं वाढायला घेते, चला आपण सगळेजणं जेऊया. असं म्हणून ती ओजसला तिथे हात धुवायला म्हणून पाठवते आणि नंतर मग स्वतःही उठते आणि म्हणते की संकर्षण, चला जेवायला घेऊया, खूप उशीर झालेला आहे. असं म्हटल्याबरोबर इथे आता संकर्षण विचारच करत राहतो की ओजस जे काही बोलला आहे आणि सगळ्या बाबतीत. नंतर त्याला सगळं काही आठवतं की कशाप्रकारे भूमीला त्रास झाला होता, तिथे आकाशला बरं नाही किंवा आकाशला लागलं आहे. त्यानंतर मग भूमी किती सैरावैरा झाली होती आणि ती माझ्या आकाशला काहीच होऊ शकत नाही आणि खूप पॅनिक होऊन तिला तिथे चक्कर आली होती. हे सगळं आता संकर्षणला आठवत असतं आणि ते आठवत असताना तो विचार करतो की नाही, काही झालं तरीही भूमी ही कधीही या बाबतीत विचार करू शकत नाही किंवा भूमी कधी आकाशपासून वेगळी होऊ शकत नाही. आणि ती तिकडे आकाशकडे धावत धावत जाते आणि त्याला मिठी मारते. हे सगळं आता त्याला आठवत असतं आणि तो शांत झालेला असतो. नंतर इथे आता पौर्णिमा ही सारखा ते न्यूज चॅनलवरचा जो बातमी असते ती बघत असते की आकाश महाजन यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे आणि बंगल्याबाहेरच त्यांना मारण्यात आलं आहे. आता रागिनी तिथून येऊन तिच्या हातातून मोबाईल खेचून घेते आणि म्हणते की काय चाललं नुसतं सारखी तीच मूर्खासारखी न्यूज बघत राहिली आहेस. अगं ती न्यूज खरी आहे की नाही हे तुला माहिती आहे का. ती न्यूज जर खरी नाही आहे तर सारखी कशाला ती न्यूज बघतेस. तेव्हा ती म्हणते की आई, पण तुम्हाला माहिती आहे का, हो ही न्यूज खरी नाही आहे असं नाही आहे, ही न्यूज खरीच आहे असं वाटते मला. काय ना, हे जरी सत्य होत नसलं तरीही आकाशची हत्या झाली आहे हे बघून ना मला खरंच खूप आनंद होतो आहे आणि म्हणूनच मी सारखी ही न्यूज बघते. तेव्हा मग रागिनी म्हणते की अगं पण हे सगळं बघून काय होणार आहे का. अगं हे काही खरं होणार नाही तर मग आपण कशाला सारखं तेच बघायचं आहे आणि त्यात काही तथ्य नाही आहे तर उगीच कशाला ना. तेव्हा मग आता ती म्हणायला लागते
आता आपण हे सगळं असं सत्यात रमण्यापेक्षा म्हणजे सगळ्या स्वप्नांमध्ये असं रमत बसण्यापेक्षा आपण एक काम केलं पाहिजे. आपण या सगळ्याच्या सत्याला पोहोचलं पाहिजे. लवकरात लवकर कशाप्रकारे त्या भूमीला शव देता येईल हे बघितलं पाहिजे. मग पौर्णिमा म्हणते की आपण एक काम करूया काही. आपल्याकडे एक आयडिया आहे. आपण ना एक काम करूया. आपण ना त्या आकाशला असंच दुःखात डुबवून ठेवायचं आणि तुम्ही एक काम करा ना, असं इमोशनल फूल बनवा त्याला आणि सगळ्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर तुम्ही साईन घेऊन टाका. म्हणजे कसं आहे ना, जरी भूमी किंवा तिची ती कार्टी जरी इथे आली तरीही आपल्याकडे ते प्रॉपर्टीचे पेपर्स असतील आणि आपण त्यांना इथून बेदखल करून टाकू. बरोबर की नाही? आता रागिनी अगदी तुरुतुरू चालत तिच्या आरशासमोर येते आणि समोर येऊन उभी राहते आणि ती समोर येऊन अगदी मागे पुढे स्वतःकडे अगदी व्यवस्थित बघत राहते. त्यावेळेला मग पौर्णिमा येते आणि म्हणते की आई, अहो काय चाललं आहे तुमचं? तुम्ही कशाला आरशामध्ये बघताय? त्यावेळेला मग ती म्हणते की हो अगं मी बघते म्हणजे नाही, माझ्या चेहऱ्यावर तर कुठे दिसत नाही आहे की मी मूर्ख आहे म्हणून. मग तुला असं का वाटतंय की मी मूर्ख आहे? तेव्हा मग ती म्हणते की आई, अहो असं का बोलताय तुम्ही? मग ती म्हणते की अगं तुला काय वाटतंय मी मूर्ख आहे का? माझ्या डोक्यामध्ये हे विचार येऊन गेले नसतील का? माझ्या डोक्यामध्ये हे विचार आले होते, परंतु तरीही मी शांत बसले. कारण काही झालं तरीही मला माहिती आहे की आकाश असं काही करणार नाही आहे आणि यावेळेला ना ते आकाश आणि भूमी जरा जास्तच शहाणे झालेले आहेत. त्यामुळे त्यांच्या बाबतीत मला अशी काही कोणतीही चाल खेळता येणार नाही आहे. म्हणून काही झालं तरी मला आता गप्पच बसावं लागेल. ती भूमी आणि आकाश खूप चालू झाले आहेत. ते दोघंही सहजासहजी अशी प्रॉपर्टी नावावर होऊ देणार नाही आणि ती भूमी ती तर माझ्यावर अगदी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून आहे. कारण त्या दिवशीच मला म्हणाली माहिती आहे ना की या सगळी प्रॉपर्टी ही माझी आहे आणि या सगळ्या प्रॉपर्टीवर आणि या घरातल्या एक एक पैशावर फक्त तिच्या लेकीचा हक्क आहे. म्हणूनच सहजासहजी ती हक्क काही गमावू देणार नाही. मला चांगलंच माहिती आहे की हे ते काय करते ते. तेव्हा मग पौर्णिमा म्हणते की आई, पण काही झालं तरी आपल्याला या गोष्टींकडे लक्ष ठेवायला हवं आहे बरं का. काही झालं तरीही या सगळ्या गोष्टींपासून आपल्याला लांब जाता कामा नये की हे सगळ्या गोष्टीत आता आपण कसं करणार आहे. मग पौर्णिमा पुढे सांगते, मग आपल्याकडे एक दुसरा पॉईंट आहे. आपण एक काम करूया. तसंही त्या आकाशची आणि त्या संकर्षणची रायव्हलरी आहे. आपण त्यांना दोघांपैकी भांडण लावून द्यायचं आणि काय ना संकर्षण आणि भूमीबद्दल काहीतरी घडवून आणायचं आणि त्या सगळ्याचा दोष आता आकाशवर येईल असं ती म्हणते. नंतर इथे भूमी ही गणपती बाप्पासमोर हात जोडून असते आणि ते हात जोडून म्हणते की गणपती बाप्पा, माझ्या आकाशवर आज जे काही मला असं वाटलं विघ्न आलं आहे ते तू दूर केलं आहेस, परंतु माझ्या आकाशचं आयुष्य उदंड असू दे. त्याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचं चुकीचं घडू नको दे आणि आज सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित होत आहेत. मला माहिती आहे की माझ्या आकाशवर खूप प्रेम आहे, परंतु काही झालं तरीही मला त्याच्याबरोबर राहता येत नाही, म्हणून तू त्याची काळजी घे असं म्हणून आता ती ते कुंकू स्वतःच्या माथ्यावर लावते आणि नंतर ती तेवढ्यातच फोन येतो म्हणून फोनमध्ये बघत असते. अभिजित बाहेर बंगल्याच्या उभा असतो आणि तो भूमीवर पूर्ण दुर्बिणीने वॉच ठेवत असतो. तेव्हा त्याचा माणूस म्हणतो की आपले 2 डाव फसलेत, मग आता तरी काय होणार आहे काय माहिती. आता तरी तो प्लॅन फसणार आहे की नाही. अभिजित म्हणतो की नाही, काही झालं तरी मी प्रयत्न करणं सोडणार नाही आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये मी अजिबात थांबणार नाही आहे. काही करून मला त्या काटा काढायचा आहे तो मी काढणारच. किती काही केलं तरीही मी या सगळ्यामधून मागे हटणार नाही. मी त्या बाईला काही करायचं तरीही करून राहणारच असं तो आता बोलून दाखवत असतो. त्यामुळे अभिजितला आता या सगळ्याचा खूप राग आलेला असतो आणि तो किती काही झालं तरी या सगळ्यातून मागे हटणार नाही असं बोलून दाखवत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं शिर्के घरी आलेले असतात आणि गायकवाड सरांचा देखील भूमीला फोन आलेला असतो. त्यामुळे आता गायकवाड सर हे शिर्केजवळ काहीतरी पाठवतात. भूमी म्हणते की नक्कीच काहीतरी असेल. मग आता शिर्के म्हणतात की गायकवाड सरांनी हे तुम्हाला द्यायला सांगितलं होतं. हा पेनड्राईव्ह आहे आणि त्यामध्ये तुम्ही बघून घ्या, तुम्हाला काय भेटेल ते. त्याच वेळेला आता लगेच शिर्के म्हणतो की बरं ठीक आहे मॅडम, तुम्ही बघा. मग भूमी म्हणते की शिर्के, तुम्हाला काही चहा वगैरे हवा आहे का, पाणी? तेव्हा तो म्हणतो की नको मॅडम, काहीच नको, मी इथे बाहेरच बसतो. असं म्हणून तो आता तिथे बाहेर बसतो आणि भूमी ही लॅपटॉप घेऊन येते. कारण पेनड्राईव्हमध्ये गायकवाडांनी काहीतरी पाठवलेलं असतं आणि म्हणून ती आता तो पेनड्राईव्ह ओपन करून ती क्लिप आहे ती बघायला लागते आणि ते बघितल्यानंतर तिला खूप मोठा आता धक्का बसतो. कारण एक खूप मोठी न्यूज तिच्या हाती लागलेली असते. भूमीच्या जे CCTV बंगल्याचं CCTV फुटेज असतं ते फुटेज तिच्या हाती लागलेलं असतं आणि ते ती बघत असते. ते बघितल्यावरती तिच्या लक्षात येतं की आकाशच्या गाडीचे ब्रेक फेल झाले होते आणि ब्रेक फेल करणारी व्यक्ती ही त्या फुटेजमध्ये कॅप्चर झाली आहे. भूमी म्हणते फायनली मला जो पुरावा हवा होता तो पुरावा आता मला मिळाला. काही झालं तरीही आता मला हे सिद्ध करता येईल की माझा आकाश निर्दोष आहे. संकर्षणला मला दाखवता येईल की जे काही घडलंय, आमच्या गाडीचे ब्रेक फेल केले होते ते या माणसानेच केले होते आणि आकाश निर्दोष आहे हे यावरून सिद्ध होईल. तेव्हा मग संकर्षण इथे मोबाईलमध्ये फोटो बघत बसलेले असतात.
भूमीचे जे काही पूजेचे आणि गोकुळाष्टमीचे वगैरे जे काही फोटो असतात ते फोटोज आता तो बघत राहिलेला असतो आणि त्याला खरंच खूप छान वाटत असतं. तो म्हणतो की मला असं वाटायचं की माझ्या पल्लूची जागा कोणीच घेऊ शकत नाही, परंतु नाही, आता मला असं वाटत आहे की पल्लूची जागा भूमी घेऊ शकते, कारण ती इतकं सगळं व्यवस्थितपणे सांभाळते. जेव्हापासून भूमीने या घराचा ताबा घेतला आहे तेव्हापासून सगळं काही व्यवस्थित झालं आहे, अलबेल झालं आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित घडत आहेत, असं तो आता मनातल्या मनात गालातच हसत बोलत असतो आणि म्हणतो की नाही, भूमीच अशी एक आहे की जी सगळ्याला सांभाळू शकते आणि मलाही. परंतु तेवढ्यातच आता संकर्षणला आठवतं की नाही, भूमीला जे काही घडलं आहे त्याबद्दल मी चुकीचा अर्थ लावतोय का? म्हणजेच भूमी ज्या प्रकारे आकाशला जाऊन भेटली, ज्या सगळ्या गोष्टी झाल्या तेव्हापासून आकाशवर तिचं किती प्रेम आहे हे सिद्ध झालं, पण मी भूमीच्या मैत्रीचा वेगळा अर्थ घेतोय का, असा संकर्षण आता विचार करत असतो. आणि तो विचार करत असताना तिथून भूमी येते आणि म्हणते की संकर्षण हे काय करताय? तेव्हा तो म्हणतो की अगं भूमी, मी बघ ना, हे फोटोज बघत होतो, मला ना ओजसने आणून दिले, त्यांनी छान अल्बम बनवला आहे, त्या पूजेच्या फोटोजचा वगैरे सगळा अल्बम आहे. त्यावेळेला मग ती म्हणते की संकर्षण प्लीज तुम्ही 1 मिनटं इथे या ना, मला जरा तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. त्यामुळे ती त्याला येऊन बसवते आणि म्हणते की जरा तुम्ही प्लीज हे बघा, आणि हो, व्यवस्थित लक्ष देऊन हे व्हिडिओ बघा, त्यावरून तुम्हाला सगळं जे काही आहे ते लक्षात येईल. आतापर्यंत मी जे काही सांगत होते त्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत हे तुम्हाला आता कळेल. तेव्हा मग भूमी येते आणि लॅपटॉपमध्ये तो व्हिडिओ दाखवते. तेव्हा संकर्षण तो व्हिडिओ बघतो आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की हे जे काही आहे हे व्हिडिओ फुटेज हे म्हणजेच गाडीचे ब्रेक फेल केल्याचं आहे. तेव्हा मग भूमी म्हणते की हा फुटेज बघा, तुम्हाला हे फुटेज बघून लक्षात येईल की आमच्या गाडीचे म्हणजेच आम्ही ज्या दिवशी आकाश आणि मी गावी जायला निघालो होतो ती तारीख बघा, याच तारखेला आम्ही निघालो होतो आणि त्याच दिवशी या माणसाने दुपारी आमच्या गाडीचे ब्रेक फेल केले होते आणि हे ब्रेक फेल करून त्याने हे सिद्ध केलं आहे की आमच्या गाडीचं जो काही ॲक्सिडेंट झाला, जो आकाशने केला नव्हता. मी तुम्हाला सतत पोटतिडकीने सांगत होते की नाही, माझ्या आकाशने कोणत्याही प्रकारचा अपघात घडवून आणला नाही. ते खरं आहे, माझ्या आकाशने हा अपघात घडवून आणलेलाच नाही आहे. खरं तर हे जे सगळं काही झालं आहे ना, हे त्या व्यक्तीमुळे, त्या माणसामुळे झालं आहे आणि तो हाच आहे ज्याने अपघात घडवला आहे. आकाश निर्दोष आहे यामध्ये. तेव्हा मग संकर्षण म्हणतो की 1 मिनिट, याचा चेहरा बघू मला, हा तर तोच व्यक्ती आहे ना ज्याने CCTV फुटेजमध्ये आपण कॅप्चर केलेलं हॉस्पिटलमध्ये ज्याने कोलतेला मारलं होतं. भूमी म्हणते की येस, हाच आहे तो माणूस, दीपक याचं नाव आहे, यानेच कोलतेला मारलं होतं. मग मला विचार करा ना की असं कसं असेल, म्हणजेच आकाशचा जर तो माणूस असता जो कोलतेला मारणारा होता, तर मग तो इथे आमच्याच बंगल्याच्या बाहेर CCTV फुटेज म्हणजेच हे सगळं करताना कसा दिसला असता, कसा आढळला असता? विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आकाशचा जर तो माणूस असला असता तर त्यानेच आमच्या गाडीचे ब्रेक फेल आकाशने का करायला लावले असते? आता हे सगळं संकर्षणच्या डोक्यामध्ये ती घालते आणि म्हणते की तुम्हाला मी एकच गोष्ट सांगते की हे सगळं जे काही घडतंय ना, ते सगळं घडतंय ते कोणाच्या तरी सांगण्यावरून घडतंय. आकाशने काहीच केलेलं नाही आहे. आमच्या गाडीचे जे काही ब्रेक फेल झालेत ना, ते पण या माणसामुळे झालेत आणि याच्यामुळे हे सगळं घडलं आहे खरं तर. म्हणून मी तुम्हाला सांगते की काही झालं तरीही या सगळ्या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवू नका. हे सगळं आकाशने केलेलं नाही आहे. माझा आकाश खरंच खूप निर्दोष आहे. त्याने हे ॲक्सिडेंट खरं तर घडवूनच आणलेलं नाही आहे. तो असं करूच शकत नाही. त्यामुळे मला तुम्हाला सिद्ध करायचं होतं. मी तुम्हाला तेव्हा सांगत होते, परंतु तुम्ही विश्वास ठेवला नाही आणि माझ्याकडे पण कोणताही पुरावा नव्हता. म्हणूनच मला आता तुम्हाला हे सगळं दाखवावं लागलं आहे आणि सांगावं लागलं आहे. त्यामुळे प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. हे आकाशने असं काहीही केलेलं नाही आहे. हे सगळं करण्यामागे आकाशचा काहीही हात नाही आहे. प्लीज विश्वास ठेवा, असं भूमी आता त्याला बोलून दाखवते. आणि संकर्षण त्यावेळेला विचार करतो की बरोबर, म्हणजे हे सगळं जे काही सांगते त्यामध्ये भूमीचं तथ्य आहे. तर इथे आकाश हा गणपतीच्या जवळ जातो, म्हणजेच आई योगेश्वरी जवळ जातो आणि तिथेच तो हळद कुंकू वाहून नमस्कार करत असतो की सगळं काही व्यवस्थित होऊ दे आणि भूमी लवकरात लवकर घरी येऊ देत, अशी त्याची हात जोडून मागणी असते. तर इथे तो हात जोडत असताना भूमी ही एका दिशेला हात जोडते, म्हणजेच तिच्या घरी गणपतीकडे जाऊन ती हात जोडते की आता संकर्षणचा जो काही गैरसमज आहे तो लवकरात लवकर मला दूर करता येऊ दे, सगळं काही व्यवस्थित होऊ दे, असं तो योगेश्वरीजवळ आकाश तर गणपतीजवळ भूमी दोघंजण ही मागणी मागत असतात. आणि त्यानंतर मग आता इथे आकाशलाही खूप बरं वाटतं की किती काही झालं तरीही भूमी आली, कारण भूमी ही माझी आहे आणि ती कधीही संकर्षणची होऊ शकत नाही आहे, त्याला माहीत असतं. तर ओजस येतो आणि भूमी आई असा आवाज देत तिथे येतो आणि त्याच्या ताटामध्ये ते बुंदीचे लाडू असतात, म्हणजेच मोतीचूर लाडू असतात. ते लाडू आणून तो म्हणतो की हे बघ, गणपती बाप्पालाही खूप आवडतं ना, म्हणूनच मी हे घेऊन आलो आहे. तेव्हा मग तो म्हणतो की बरं, ती म्हणते बरं बरं आण इथे. मग तो म्हणतो की भूमी आई, तुला कसं माहिती की मला हे लाडू फार आवडतात ते? तेव्हा मग ती म्हणते की हो, मग मला माहीत आहे, मग मी यातला एक घेऊ का?
असं तो विचारतो. तेव्हा मग ती म्हणते की नाही बाळा, अरे हे जे काही लाडू आहेत ना, हे लाडू आपण खायचे नाही आहेत काही, हा बाप्पाचा प्रसाद आहे. तेव्हा मग तो म्हणतो की कुठे, इथेच दाखवणार ना तू? तेव्हा मग ती सांगते की नाही, अरे आपले आदेशदादा आहेत ना, ते सगळीकडे गणपती फिरतायत, म्हणजे ते अष्टविनायक करत आहेत, त्यामुळे आपण लेण्याद्रीच्या गिरिजात्मकाला हा लाडू देणार आहोत आणि मग तुझ्यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत, बरोबर की नाही? आणि ते सगळीकडे जाणार आहेत. तेव्हा मग ओजस म्हणतो की बरोबर, ते अष्टविनायक असं म्हणतात ना, 8 गणपती बाप्पा असतात ना, ते तिकडे फिरणार आहेत ना? तेव्हा भूमी म्हणते की हो, अगदी बरोबर, म्हणूनच आपण त्यांना हा लाडू देऊया आणि मग त्यांना गणपतीजवळ हा प्रसाद पाठवूया, त्यामुळे ते तुला खूप खूप खुश होऊन आशीर्वाद देतील. मग तो म्हणतो की भूमी आई, मग तिथे ते जाणार, मग आपल्याकडे प्रसाद कसा येणार? ती म्हणते की तू नको काळजी करूस, काय ना गणपती बाप्पाचा हा प्रसाद आहे ना, हा मी इथे बाजूला तुझ्यासाठी पण काढून ठेवला आहे, त्याच्यामुळे नको काळजी करूस, तू हात जोड. तेव्हा मग तो म्हणतो की थँक्यू भूमी आई, आणि हात जोडून गणपतीला म्हणतो की गणपती बाप्पा, माझ्या भूमी आईच्या ज्या काही मनातल्या इच्छा असतील ना, त्या सगळ्या तू पूर्ण कर, तिला जे जे हवं आहे ना ते सगळं सगळं तू दे. असं म्हणून तो निरागसपणे देवाजवळ हात जोडून सगळं मागतो. आणि भूमी देखील ओजसच्या डोक्यावरून हात फिरवते, कारण जे काही लहान बाळ बोलते ते खरं होणार आहे हे भूमीला माहीत असतं, आणि म्हणूनच तिच्या डोळ्यात आता पाणी येतं आणि ती खूप खुश होते. त्यानंतर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, संकर्षण आकाशच्या घरी जातो आणि त्याला अगदी धक्का मारत मारतच म्हणतो की तुला काय वाटतं की भूमी ही तुझ्याकडे परत येणार आहे का? भूमी ही माझं घर सोडून तुझ्याकडे परत येईल आणि तुझी बायको तुझ्याकडे परत येईल असं वाटतंय का तुला? तेव्हा मग संकर्षणवर आकाश चिडून म्हणतो की संकर्षण, हे काय करतोयस तू? तेव्हा आता संकर्षण त्याला म्हणतो की तू बरोबर बोलतोयस आकाश, तुझी बायको ही तुझीच आहे, ती कोणाचीही बायको नाही आहे. असं म्हणून आता लगेचच तो भूमीचा हात धरतो आणि भूमीचा हात धरून तो आकाशच्या हातामध्ये देतो आणि म्हणतो की किती काही झालं तरीही तुम्हा दोघांना कोणीही वेगळं करू शकत नाही रे बाबा, तुम्ही दोघंही एकत्रच आहात, त्यामुळे आकाश आणि भूमी तुम्ही दोघंही एकमेकांसोबतच आता राहायचं आहे. तेव्हा भूमी खूप खुश होते आणि ती आकाशकडे बघतच राहिलेली असते. आणि नंतर आकाश आणि भूमी दोघंजणही अगदी सगळं व्यवस्थित झालेलं असतं म्हणून गणपती बाप्पा घरात आणतात. आणि भूमी चॅलेंज देते रागिणीला की काही झालं तरीही गणपती बाप्पा आता विघ्नहर्ताच्या रूपाने परत आलायत आणि घरावरची संकट देखील दूर करायला मी परत आलेली आहे. आणि हे ऐकल्यानंतर आता रागिणी तिच्याकडे बघतच राहते. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.